सर्वांना नमस्कार। मी बेळगावहून कुश एम दुर्गे। माझं काव्यनाम आहे अंकुश दुर्गे आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव देखील अंकुश दुर्गे। सामान्यपणे अंकुश दुर्गे या यूट्यूब चॅनलमध्ये 4 भाषेमधून माझे लेक्चर मिळतात आपणाला व्हिडिओच्या स्वरूपातून। वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या भाषेतून आपल्याला खूप काही व्हिडिओज मिळतात। आता जवळजवळ 500च्या वरती व्हिडिओज आहेत या चॅनलमध्ये। तर आपल्याला सहजपणे आपल्या भाषेत म्हणजे मराठी भाषेमध्ये मराठी भाषिकांच्यासाठी अलीकडे मी आणखीन एक नवीन चॅनल सुरू केलेलं आहे। त्याचं नाव आहे अंकुश दुर्गे मराठी मीडियम। हे नवीन चॅनल आहे। यामध्ये जवळजवळ 70-80 व्हिडिओज आहेत। परंतु आपल्याला दोन्ही चॅनलला सबस्क्राइब करणं गरजेचं आहे, कारण जे जुनं चॅनल आहे म्हणजे अंकुश दुर्गे त्यामध्ये भरपूर मराठी मीडियमचे व्हिडिओज आहेत। ते सर्व व्हिडिओज मी आता काढून या चॅनलमध्ये म्हणजे नवीन चॅनल म्हणजेच अंकुश दुर्गे मराठी मीडियम चॅनलवरती मी अपलोड करू शकत नाही। त्यासाठी मराठी भाषिकांनी दोन्ही चॅनलला सबस्क्राइब करणं गरजेचं आहे। सर्व चॅनल माझे फ्री ऑफ कॉस्ट आहेत, म्हणजेच अंकुश दुर्गे मराठी मीडियम, अंकुश दुर्गे यूट्यूब चॅनल, अंकुश दुर्गे फेसबुक, असे एकूण 4 चॅनल आहेत। आणि 4ही चॅनलवरती वेगवेगळ्या भाषेमधून वेगवेगळ्या विषयावरती मी व्हिडिओज बनवून अपलोड करत आहे। सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे। आज मी तुम्हाला गणित विषयासंबंधित एक विशेष गुणाकार सिस्टीम कशा प्रकारे करता येईल वैदिक गणितच्या सहाय्याने। वैदिक गणित आपले भारतीय सुपर स्पेशल मेथड आहे। या वैदिक गणिताच्या सहाय्याने आपलं मॉडर्न मॅथ्स म्हणजे जे आम्ही स्कूल कॉलेजमधून जे मॅथ्स गणित अभ्यास करतोय तो गणित आपण सहजपणे सोडवू शकतो। सर्व बेसिक प्रोग्राम्स म्हणजे बेसिक फंडामेंटल जे आहेत म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, असे अनेक जे बेसिक ऑपरेशन्स आहेत त्या सर्व गोष्टी आपण वैदिकच्या सहाय्याने अत्यंत कमीत कमी वेळेत क्षणार्धात आपण बनवू शकतो आणि त्याचा उपयोग आपल्या सिलेबससाठी होऊ शकतो। डायरेक्टली आपला सिलेबस सुपर फास्ट बनतोय। म्हणजे जे स्कूल कॉलेज प्रायमरी हायस्कूल आणि कॉलेजमध्ये इतर वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रातून आम्ही जे काही गणित सोडवत असतो त्यासाठी खूप त्याचा मदत मिळतो। असे अनेक व्हिडिओज मी वेगवेगळ्या भाषेमधून बनवून अपलोड केलेले आहेतच। म्हणजे वेद गणितच्या टेक्निकच्या सहाय्याने मी व्हिडिओज बनवलेले आहेत। ते सर्व टेक्निक्स आमच्या दररोजच्या सिलेबस म्हणजे मॉडर्न मॅथ्स प्रायमरी असो, हायस्कूल असो किंवा कॉलेज किंवा आणखी कोणताही शैक्षणिक डिपार्टमेंट असो, प्रत्येक ठिकाणी याचा उपयोग होतो। आणि त्याचबरोबर सर्व स्पर्धा परीक्षा कुठल्याही लेवलच्या असो, प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि इतर सर्व जे आणखीन काही आता बँकिंग एक्झाम्स असतात, राज्य लेवलच्या, नॅशनल लेवलच्या, राष्ट्रीय लेवलचे जे काही परीक्षा आहेत, मग आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, SDA, FDA, PSI आणि इतर पोलीस डिपार्टमेंटचे सर्व परीक्षा, रेल्वे डिपार्टमेंट, पोस्टल डिपार्टमेंट, जे कोणतेही डिपार्टमेंट असू देत, JEE इंजिनिअरिंग, CET, TET, प्रत्येक ठिकाणी या वैदिक मॅथ्सचाच उपयोग होतो। त्या संबंधित आज मी तुम्हाला एक एक्स्ट्राऑर्डिनरी व्हिडिओ बनवून देत आहे।
3 अंकी संख्यांचा गुणाकार. आजपर्यंत मी 1 अंकी संख्यांचा गुणाकार, 2 अंकी संख्यांचा गुणाकार किंवा मिक्सअप असे भरपूर व्हिडिओज बनवून दिलेले आहेत. वेदगणिताच्या सहाय्याने कशा प्रकारे गणित सोपा करून घेता येईल या संबंधित मी तुम्हाला खूप काही व्हिडिओज दिलेले आहेत. आज 3 अंकी संख्यांचा गुणाकार आपण कशा प्रकारे बनवता येईल एक उदाहरण आपण बघूया. फक्त एक उदाहरण टेक्निकली आपण व्यवस्थितपणे लक्षपूर्वक बघून घ्या. या एका टेक्निकच्या सहाय्याने आपण कितीतरी शेकडो, हजारो, लाखो, करोडो अनलिमिटेड आपण उदाहरण म्हणजे गणित सोडवू शकता. खूप काही उदाहरणं सोडवू शकता, त्याला लिमिटच नाही. फक्त एक टेक्निक, त्या टेक्निकच्या सहाय्याने म्हणजेच वेद गणितच्या टेक्निकच्या सहाय्याने आपण कशा प्रकारे गुणाकार करायचं ते इथे आपण बघू शकता. मी बोर्डवरती एक मॉडेल आणलेलं आहे, हे बघा इथे मॉडेल. चला तर आता आपण कशा प्रकारे हे सोडवता येईल बघूया. आपला गणित आहे म्हणजे गुणाकार आहे 123 यास 234 ने गुणाकार करायचा आहे. म्हणजेच 123 गुणिले 234. मग ह्या 3 अंकी संख्यांचा गुणाकार करते वेळी वैदिक टेक्निक्स म्हणजे इकडे बघा इथे स्टेप्स दिलेले आहेत. एकूण 5 स्टेप्स आहेत. 5 स्टेप्स आहेत त्याला. स्टेप 1 2 3 4 5 आपण स्टेजेस देखील म्हणू शकता. हे बघा पहिला टप्पा आहे, पहिला स्टेप आहे सुटे स्थानातील अंकांचा गुणाकार. हे बघा सुटे स्थानातील अंकांचा गुणाकार म्हणजे हे जे पॉइंट्स दिलेले आहेत इथे हे अंकांचं स्थानमान दाखवतात. प्रथम सुटे स्थानातील अंकांचा डायरेक्ट गुणाकार करून घ्यायचा. दुसरा स्टेप, हे बघा दुसरा स्टेप शेवटच्या 2 अंकांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचा. म्हणजे सुटे स्थान आणि दशक स्थानातील अंकांचा त्रिकस गुणाकार करून घ्यायचा. तिसरा स्टेप आहे, तिसरा स्टेप बघा तिन्ही अंकांचा, दोन्ही संख्येचे तिन्ही अंकांचा गुणाकार घ्यायचा आहे. म्हणजे शतक स्थान आणि सुटे स्थानातील अंकांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचा आणि जे दशक स्थानात अंक आहेत त्यांना डायरेक्टली गुणाकार करून घ्यायचा. आणि चौथा स्टेप आहे, चौथा स्टेप शतक स्थान आणि दशक स्थानातील अंकांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचा. क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्यानंतर शेवटी 5वा स्टेप, लास्ट 5th स्टेप. यामध्ये पहिल्याचा एकदम उलट. पहिल्या स्टेप मध्ये सुटे स्थानातील अंकांचा आपण डायरेक्ट गुणाकार घेतोय. त्याचप्रमाणे इथे शतक स्थानातील अंकांचा डायरेक्ट गुणाकार घ्यायचा. आणि मग स्टेप बाय स्टेप त्यांच्यामध्ये जे काही हाताला येतील ते पुढच्या अंकामध्ये मिळवत जायचं. चला तर आता तो 5 स्टेपचा जो प्रोसिजर आहे तो आपण इकडे वापरायचा. म्हणजेच 123 गुणिले 234 या 2 संख्येमध्ये जे अंक आहेत त्या अंकांचा आपल्या 5 स्टेप मध्ये मांडणी करून गुणाकार करायचा. म्हणजे पहिला स्टेप आहे सुटे स्थानातील अंकांचा गुणाकार. इथे सुटे स्थानामध्ये 3 आणि हे 4 आहेत. या दोन्हीचा डायरेक्ट गुणाकार करून घ्यायचा. म्हणजे 3 चौक 12
2 उत्तरसाठी मांडून घ्यायचा आणि 1 हातच्याला. नेक्स्ट आता दुसरा स्टेप, दशक स्थान आणि सुटे स्थानातील अंकांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचा. हे दोन्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच 2 चौक 8 आणि हे 3 त्रिका 9. 2 चौक 8 आणि 3 त्रिका 9. हे 8 अधिक 9 मिळवायचं म्हणजे 17 झाले. प्लस हातच्याला आलेलं 1 म्हणजे 18 झाले. 18 पैकी 8 आपण उत्तरसाठी मांडून घ्यायचं आणि 1 हातच्याला द्यायचं. आता तिसरा स्टेप आहे शतक स्थानातील आणि सुटे स्थानातील अंकांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा. म्हणजे पहिल्या संख्येमधील शतक स्थान आणि दुसऱ्या संख्येमधील सुटे स्थान, आणि त्याचप्रमाणे पहिल्या संख्येतील सुटे स्थानातला अंक आणि दुसऱ्यातील शतक स्थानातला अंक क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि मधले अंक डायरेक्ट गुणाकार करून त्या सर्वांची बेरीज केली. तर बघा 1 गुणिले 4 4 हे 4 आले. 3 दोन्ही 6 6 आले. म्हणजे 1 गुणिले 4 4 आणि 2 त्रिक 6 किंवा 3 दोन्ही 6. 6 आणि 4 मिळवायचं म्हणजे 10 झाले. आता हे मधले अंक पुन्हा त्यामध्ये गुणाकार करून मिळवायचं. हे 2 गुणिले 3 म्हणजे 6 ते 10 आणि हे 6 16 झाले. अधिक 1 हातच्याला आलेला म्हणजे 17 झाले. 17 पैकी 7 आपण इथे उत्तरसाठी मांडायचं आणि 1 हातच्याला द्यायचं. आता चौथा स्टेप शतक स्थानातील अंक आणि दशक स्थानातील अंकांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ते मिळवायचं, त्यांची बेरीज घ्यायचं. म्हणजेच 1 गुणिले 3 3 एके 3 आणि हे 2 गुणिले 2 4. 1 गुणिले 3 3 आणि 2 दोन्ही 4. 3 अधिक 4 7 झाले आणि हातच्याला आलेलं 1 म्हणजे एकूण 8 झाले. आता शेवटचा स्टेप, 5वा स्टेप, शतक स्थानातील अंकांचा डायरेक्ट गुणाकार घ्यायचा. म्हणजे 1 गुणिले 2 2 के 2 तेच ते 2 इथं मांडले. म्हणजेच 123 गुणिले 234 यांचा गुणाकार 28,782. चला परत एकदा बघूया आपण. इकडे बघा स्टेप्स पुन्हा आपण रिपीट करूया एकदा. पहिला स्टेप सुटे स्थानातील अंकांचा गुणाकार. दुसरा स्टेप सुटे स्थान व दशक स्थानातील अंकांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार. आणि तिसरा स्टेप शतक स्थान आणि सुटे स्थान या संख्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार. आणि दशक स्थानातील अंकांचा डायरेक्ट सरळ गुणाकार, त्या सर्व गुणाकारांची बेरीज. चौथा स्टेप आहे शतक स्थान आणि दशक स्थानातील अंकांचा क्रॉस म्हणजे त्रिकस गुणाकार. आणि शेवटी 5वा स्टेप शतक स्थानातील अंकांचा डायरेक्ट सरळ गुणाकार. परत एकदा इकडे बघा 123 गुणिले 234. पहिला स्टेप सुटे स्थानातील अंकांचा गुणाकार. 3 चौक 12
एक हाच्याला आणि दोन आपण उत्तरसाठी मांडलं, एक हाच्याला. आता दशक स्थानातील अंकांचा आणि सुटे स्थानातील अंकांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे त्रिकस गुणाकार. बेचोकाट आणि 3 त्रिक 9, 8 अधिक 9 17 अधिक 1 हाच्याला म्हणजे 18. त्यापैकी 8 आपण उत्तरमध्ये मांडायचं, 1 हाच्याला. तिसरा स्टेप, शतक स्थान आणि सुटे स्थानातील अंकांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे त्रिकस गुणाकार आणि दशक स्थानातील अंकांचा डायरेक्ट सरळ गुणाकार आणि त्या सर्वांचा बेरीज. 1 गुणिले 4 4, 4 एके 4, 3 गुणिले 2 3 दोन्ही 6 म्हणजे 4 अधिक 6 10 आणि 2 गुणिले 3 बेत्रिक 6, 10 अधिक 6 16, हाच्याला 1 म्हणजे 17 झाले. 7 उत्तरला मांडायचं उत्तरामध्ये, तर 1 हाच्याला. आता नेक्स्ट स्टेप, चौथा स्टेप, दशक स्थानातील आणि शतक स्थानातील अंकांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन त्रिकस गुणाकार. हे बघा, 1 गुणिले 3 3, 3 एके 3, 2 गुणिले 2 म्हणजे बे दोन्ही 4, 3 अधिक 4 7 अधिक 1 हाच्याला एकूण 8. ते आपण उत्तरमध्ये मांडायचं. लास्ट आता पाचवा स्टेप, शतक स्थानातील अंकांचा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन सरळ गुणाकार म्हणजे 1 गुणिले 2 बे के बे, बे के बे. एकूण उत्तर मिळाला 28,782. ओके. अशा प्रकारे जस्ट एक टेक्निक वापरून हे फक्त एक 3 अंकी संख्यांचा गुणाकार कशा प्रकारे करायचं, वैदिकच्या टेक्निकच्या सहाय्याने, वैदिक ट्रिक्स वापरून व्यवस्थितपणे आपण एकदा जर समजून घेतला तर आपण कितीतरी अनलिमिटेड, हजारो लाखो करोडो अनलिमिटेड आपण गणित सोडवू शकता. म्हणजे असे गुणाकाराचे 3 अंकी संख्याचा गुणाकार एकदा व्यवस्थितपणे समजून घेतलं तर पुरेसे. आणि हे टेक्निक आपण दररोजच्या आपल्या गुणाकाराच्या संबंधित प्रायमरी, हायस्कूल, कॉलेज किंवा इतर कोणताही क्षेत्राचं शैक्षणिक किंवा कोणतेही एक्झाम्स असो, सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, CET, TET, MPSC आणि इतर सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, प्रत्येक ठिकाणी या वैदिक टेक्निकचा उपयोग होतो आहे. वैदिक ट्रिक्स खूप एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत. ह्या सर्व टेक्निक्सचा जर आपण वापर करून अभ्यास केला, गणित व्यवस्थितपणे समजून घेतला, जर बेसिक ऑपरेशन्स, फंडामेंटल ऑपरेशन्स म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ अशा अनेक टेक्निक्स आहेत. ह्या सर्व गोष्टी जर व्यवस्थितपणे आपण समजून घेतला तर गणित अत्यंत सरळ होणार, कमीत कमी वेळेत आपण सोडवणार. त्यासाठी माझं यूट्यूब चॅनल म्हणजेच अंकुश दुर्गी जुनं चॅनल आणि अंकुश दुर्गी मराठी मीडियम, ह्या दोन्ही चॅनलला जर का आजपर्यंत आपण सबस्क्राईब केलेला नसाल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, बेल करा आणि व्हिडिओज बघून आपल्याला लाईक वाटले तर लाईक करू, सर्वांना शेअर करा. जे कोणी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, टीचर, स्टुडंट्स, फ्रेंड्स, रिलेटिव्स, नेबर्स, सर्वांना माझे व्हिडिओज शेअर करा. खूप काही नॉलेज आपल्याला मिळणार आहे, याचा खूप मोठा फायदा होणार आहे सर्वांना. एज्युकेशनल व्हिडिओज खूप मी बनवून देत आहे, वेगवेगळ्या विषयावरती, वेगवेगळ्या भाषेमधून अशा अनेक व्हिडिओज तुम्हाला पुन्हा पुढे पुढे मिळणार आहेत.
वेदिक ट्रिक्समध्ये भरपूर शेकडो मी व्हिडिओज बनवलेले आहेत. आपणाला चारही भाषेमधून म्हणजेच मराठी, कन्नड, हिंदी आणि इंग्लिश 4 भाषेमधून आपल्याला भरपूर व्हिडिओज मिळतात. प्लीज आपण सबस्क्राईब करा, बेल करा आणि लाईक करून ते सर्वांना शेअर करावं असं माझं एक स्पेशल रिक्वेस्ट आहे. खूप काही स्टुडंट्स, पेरेंट्स, टीचर्स, फ्रेंड्स, रिलेटिव्स मला बरेच मेसेज करतात, कॉल करतात. खूप काही लोकांनी विचारत आहेत की आपण असे वेगवेगळे व्हिडिओ शेअर करण्यासाठी आणि खूप त्याचा उपयोग करून घेत आहेत. आपण देखील घ्याल अशी माझी इच्छा आहे आणि असेच आपण सपोर्ट करत राहा आणि भरपूर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. इतकं मी आपल्याकडे रिक्वेस्ट करत इथे थांबत आहे. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही स्पेशल व्हिडिओज मी बनवून देणार आहे वेगवेगळ्या विषयावरती. खूप काही व्हिडिओज तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या भाषेमधून. तर आपण इथे थांबूया. आपण फॉलोअप करत असल्यामुळे आणि खूप कोऑपरेशन करत असल्यामुळे आय एम व्हेरी थँकफुल टू वन अँड ऑल. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.